नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत. तर पहा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये जो आपण चार्ट पाहिला होता, बेसिक चार्ट, त्यावरून आपण आज पेपर कटिंगची ड्राफ्टिंग पाहणार आहोत. तर पहा, मी 28 साईजचं मार्क मेजरमेंट घेतलेलं आहे. पहा, अशा प्रकारे मी मेजरमेंट पूर्ण लिहून घेतलेला आहे. उंची 13.5 इंच आहे, शोल्डर 9 इंच, मुंडा 4.5, आर्म होल गोलाई आहे 5.5 इंच, मागचा गळा आहे 8.5 इंच, क्रॉस पट्टीचा पॉईंट आहे 11 इंचावरती, टक्स पॉईंट आहे 9.5 इंच, कटोरी आहे 4.5 आणि कमर आहे 14 इंच. तर ह्या मेजरमेंट प्रमाणे आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत. कालचा जो चार्ट आहे मी दिलेला तो पाहून घ्या, त्याच्यावरच मार्किंग मी इथे तुम्हाला दाखवत आहे. तर पहा, मी पेपर घेतलेला आहे. हा पेपर डबल आहे, म्हणजे दोन पेपर आहेत. हे पेपर एकदा बरोबर करून घेतला. आपण दोन्ही भाग, मागचा आणि पुढचा, दोन्ही एकदाच कट करणार आहोत. म्हणजे एकदा ड्राफ्टिंग करून घेणार आहोत आणि नंतर कट करणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी 2 पेपर घेतलेले आहे. दोन्ही पेपर हे सिंगल आहे, कुठेही फोल्ड नाही. हे इथून पण ओपन आहे. आता आपल्याला इथे उंची घ्यायची आहे. तर आपली उंची किती आहे? 13.5 इंच. तर पहा, मी इथे 13.5 अधिक 1 इंच मार्जिन, म्हणजे मी बघा 14.5 इंचावरती इथे एक मार्क करून घेते. अजून एक आपल्याला इकडे मार्क करून घ्यायचं आहे. पट्टीने आपण दोन्ही मार्क मॅच करून घेऊ. आता बघा, जिथे आपण इथे मार्क केलेला आहे तिथेच आपण शोल्डर घ्यायचा आहे. तर शोल्डर किती आहे आपल्या? 9 इंच आहे. तर मग 9चा आपल्याला अर्धा घ्यायचा आहे, म्हणजे 4.5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं. आता जिथे आपण शोल्डर घेतलेला आहे तिथूनच खाली आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा किती आहे? 4.5 इंचाचा. म्हणून बघा, मी इथे 4.5 इंचावरती मार्क करून घेतलं. आता बघा, जिथे आपले मुंड्याची लाईन संपलेली आहे तिथूनच आपल्याला छातीची घडी टाकायची आहे, म्हणजे आपली साईज. तर आपलं किती आहे साईज? 28 इंच. तर 28चा आपला चौथा भाग घ्यायचा आहे, म्हणजे 7 इंच. मी इथे 7 इंचावरती एक मार्क केलं. आणि शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे पुढे. दोन्ही आपण मॅच करून घेऊ. आपले किती आहे साईज? 28. 28चा आपल्याला चौथा भाग घेतला आपण 7 इंचाचा इथे. आता बघा, आता आपल्याला इथे कमर घ्यायची आहे. तर कमर बघा किती आहे आपली? 24 इंच. तर 24चा चौथा किती होणार? 6 इंच. 6 इंचावरती एक मार्क केलं. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच आपलं जे मार्जिन आहे इथे घेतलेलं 1.5 इंच, ते आपल्याला इथे प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच अजून ॲड करायचं आहे. अर्धा ते पाऊण इंच मी इथे अर्धा इंच ॲड केलेला आहे. आपण जेव्हा पाठीमागचे टक्स मारतो तेव्हा आपल्याला हे अर्धा इंच मार्जिन हे एक्स्ट्राचं लागत असतं. दोन्ही पॉईंट आपण मॅच करून घेऊ. तर आता बघा, मुंडा घेतलेला आहे आपल्याला. आता इथं मुंड्याच्या इथं आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं आहे, म्हणजेच या कोण्यापासून ते इकडे आपल्याला अर्धा इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. आणि हा पॉईंट
मॅच करायचं आहे आणि वरती जोडून घ्यायचं. आता बघा जिथे आपण हे डाऊन केलेलं आहे इथून आपल्याला 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. एक मार्क गोलाई देण्यासाठी आपली आर्महोल गोलाई जी आहे ती आपली इथून गोलाकार मध्ये वळणार आहे बघा 1 इंचावरती. आणि दुसरा जो मार्क आहे ते द्यायचा आपण 1.25-2 इंचावरती. म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये आपला 1.25 इंचाचा फरक येणार आहे. आणि सिंपल असं गोलाकार मध्ये आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे. गोलाकार देऊन घ्यायचा. बघा गोलाकार देताना आपल्याला ही जी आपली मार्जिन आहे तिथपर्यंत आपलं मॅच होईल. या प्रकारे आपल्याला असं देऊन घ्यायचे आहे. इथं आपलं मॅच झालं पाहिजे आणि इथून थोडंसं 1.5 इंच असं आपल्याला खाली डाऊन घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी फिटिंग आहे ती एकदम परफेक्ट बसते. आणि बघा ही जी आपण दुसरी गोलाई दिलेली होती 1.25-2 इंचाची ती आपली ह्या सरळ लाईनवरती येऊन मॅच झालेली आहे. आणि आपण जी 1 इंचावरती गोलाई दिलेली आहे ती आपली आपण ही जी आपण डाऊन केलेलं आहे मुंडामध्ये आपण ही जी डाऊन केलेली आहे लाईन त्या लाईनला आपली 1 इंचाची गोलाई मॅच होणार आहे. तर बघा अशा प्रकारे इथे आपली दोन्ही गोलाई मॅच झालेली आहे. तर यामुळे काय होतं आपलं फिटिंग केल्यानंतर आपल्या ज्या एक वर खाली असं लाईन होतात फिटिंगचे जे आपल्या आर्म होल मध्ये समोरची आणि पाठीमागची लाईन जी बरोबर येत नाही बाहेर जॉईन केल्यानंतर तो प्रॉब्लेम आपला याच्यामुळेच येतो. तर अशी आपली इथे दोन्ही जॉईन झाल्यानंतर तो प्रॉब्लेम येत नाही. तर बघा इथे आपण आता घेणार आहोत गळा रुंदी. तर गळा आहे आपलं ब्लाउज आहे 28 साईजचं. तर आपली गळा रुंदी येणार 2 इंच. बघा इथे पण आपल्याला गळ्याकडच्या भागाकडे पण आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं आहे गळ्याकडच्या साईडने. आणि सिंपल लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता पहा इथून आपण जी डाऊन केलेली लाईन आहे तिथून आपल्याला समोरचा गळा जो आहे ते आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर समोरचा गळा आहे आपला बघा 5.5 इंचाचा. तर मी बघा इथे मार्क करून घेते. सहा इंच घेतलेला आहे मी समोरचा गळा. आता बघा आपल्याला इथं आपण 2 इंचावरती जी घेतलेली आहे गळा रुंदी ती आपल्याला खाली 2.25 इंचावरती घ्यायची आहे. 2.25 इंच म्हणजे आपला गोलाकार मध्ये शेप एकदम छान बसतो गळ्याचा. आता बघा आपल्याला इथे गळ्याला 1 इंचच्या अंतर ठेवून गोलाकार देऊन घ्यायचा आहे. इथे 24. तर बघा इथे आपण गोलाई देऊन घेतलेली आहे. आता आपण पाहणार आहोत काय क्रॉस पट्टीचा पॉइंट. तर क्रॉस पट्टीचा पॉइंट पहा इथे जे शोल्डर आहे इथून आपल्याला इकडच्या साईडला मोजून घ्यायचं आहे. किती आहे आपला 11 इंच. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन ऍड करून 11.5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे. आता बघा हे अर्धा इंच मार्जिन कशासाठी तर आपल्या इथे शोल्डर आपण जेव्हा जॉईन करणार आहोत तेव्हा आपल्या इथे अर्धा इंच हे दबला जातो कपडा. म्हणून आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं.
तर बघा इथे मी आपण लाईन ओढून घेतलेली आहे. आता बघा इथे आपल्याला 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे 1.25 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आपल्या क्रॉस पट्टीसाठी. आता पहा आपला आता नंबर आहे आपल्याला डॉट पॉइंट घेण्याचा, म्हणजेच आपला टक्स पॉइंट घेण्याचा. तर टक्स पॉइंट घेताना आपल्याला इथे अशा प्रकारे टेप ठेवायचा आहे आणि खाली इकडे मोजायचं आहे. तर टक्स पॉइंट किती आहे आपला 28 साईजसाठी 9.5 इंचावरती टक्स पॉइंट आहे, अधिक अर्धा इंच आपलं मार्जिन, म्हणजे 10 इंचावरती टक्स पॉइंट इथे मी मार्क केलेला आहे. आता बघा इथे टक्स पॉइंट मार्क झालेला आहे. आता इथून आपण क्रॉस पट्टी जिथे आहे तिथून आपण कटोरीचं माप घेणार आहोत. तर कटोरी किती आहे आपल्या 28 इंचासाठी 4.5 इंचाची कटोरी. तर बघा जिथे क्रॉस पट्टीची लाईन आहे तिथेच मी 4.5 इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे आणि इथे पण 4.5 इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे. दोघं मार्क आपल्याला पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे. आता बघा इथून जे आपले गोलाकार आहे इथून आपल्याला 2.5 इंचावरून एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे गळ्याचं जे गोलाकार दिलेला आहे तिथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि इथून आपल्याला गोलाकार थोडासा हाताने गोलाकारामध्ये मार्क करायचा आहे. तर पहा आता आपल्याला इथे आपली जी कटोरी आहे इथून आपल्याला कटोरीचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा असतो. तर कसा, तर आपली कटोरी आहे 4.5 इंचाची, तर 4.5च्या अर्धा आपल्याला करून घ्यायचा आहे. 4.5च्या अर्धा आपलं किती होणार 2.25 इंच. तर मी 2.25 इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे. आता बघा इथे आपण काय घेतलं होतं टक्स पॉइंट. तर टक्स पॉइंट किती आलाय ते मोजून घ्यायचं 1.5 इंच. तर इथे जे आपण आता मार्क केलेलं आहे 2.25 इंचाचं तिथून वरती आपल्याला 1.5 इंचावरती एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता बघा आपलं हे बेसिक ड्राफ्टिंग हे तयार आहे. आता आपल्याला मागचा आणि पुढचा आपण दोन्ही पार्ट सोबत काढत आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, मागच्या गळ्याचे पण इथेच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. तर मागचा गळा आहे आपला किती 8.5 इंचाचा, अधिक इथं वरती अर्धा इंच मार्जिन, मी 9 इंचावरती एक मार्क करून घेतला. आणि इथे बघा कैचीने थोडासा एक कट मारून घेऊ, म्हणजे आपल्याला मागच्या गळ्याचा आपल्याला मेजरमेंट लक्षात येईल. अशा प्रकारे मी एक कट मारून घेतलेला आहे. आता आपल्याला हे आहे असं कट करायचं आहे. तर कट करताना आपल्याला इथून कट करायचं आहे. त्याआधी बघा एक गोष्ट सांगायची राहिली. आता आपली आर्म होल गोलाई किती आहे, तर आर्म होल गोलाई आहे आपली 13.5 इंच. तर आपल्याला इथून असं मोजून घ्यायचं असतं कट करण्याच्या अगोदरच. इथून ही जी आपण 1 इंचावरती गोलाई दिलेली आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे मोजून घ्यायचं टेपने. तर किती येत आहे आपलं बघा, इथे जे आपण 1.5 इंचावरती मार्जिनची लाईन घेतलेली आहे तिथपर्यंत पहा आपलं 7 इंच आलेलं आहे. 7च्या डबल किती होणार 14 इंच. तर आपली आर्म होल गोलाई किती आलेली आहे 14 इंच. आणि आपल्याला हवी किती किती आपले आहे चार्टनुसार 13.5 इंच. तर अर्धा इंच इथं एक्स्ट्रा आलेला आहे अर्धा इंच. तर हे अर्धा इंच कमी कुठं होणार बघा, तर इथे जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करणार तेव्हा अर्धा इंच इथे दबलं जाणार आणि आपली तयार गोलाई ही किती राहणार तर 13.5 इंच बरोबर ॲक्युरेटमध्ये राहणार आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याला कुठलाही ब्लाऊज जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा आपल्याला असं बारीक बारीक गोष्टी ह्या एकदम काळजीपूर्वक पाहायच्या असतात. जेव्हाची तेव्हा जर आपण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर करत गेलो तर आपण एकदम छान असं ब्लाऊज तयार करू शकतो आणि आपल्याला कधीही कुठलीही अडचण येणार नाही. तर पहा कटिंग करताना आपल्याला ही जी बाहेरची गोलाई आहे तिथूनच कट करायचं आहे.
स्टॉप कर. तर आता बघा इथे पण आपल्याला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला समोरचा गळा आणि पाठीमागचा गळा हे आपल्या सेम येईल, लक्षात राहील. बघा जिथे मार्किंग केलेलं आहे आपलं मार्जिनचं तिथे पण मी छोटे छोटे कट मारून घेत आहे. पहा आता बघा इथे आपण कट मारून जे घेतलेले आहे तिथे आपण गळा ड्रॉ करून घेऊ. 2.25 इंचावरती मी एक मार्क करून घेतला आणि इथं वरती तर आहेच केलेलं. इथून फक्त आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे. आता याला बघा आपण गोलाकार देऊन घेऊ. तर हा आपला मागचा पार्ट आहे. आता आपल्याला बघा इथे टक्स पॉईंट द्यायचे आहेत. तर टक्स पॉईंट किती, मागचे जे आपण टक्स पॉईंट मार्जिन सोडलेलं होतं त्याच्यासाठी बघा गळ्याकडच्या साईडने आपल्याला इथे 4 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं. आता 28 साईज आहे तर आपल्या 4.25 इंचावरती किंवा 4 इंचावरती आपण याचे टक्स घेऊ शकतो. 1/2 इंच कमी जास्त झालं तर एवढा काय फरक पडत नाही टक्समध्ये. आता बघा आपण 1/2 इंच मार्जिन सोडलेली होती, तर इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने मिळून दोन्ही साईडने आपण 1/2 इंच हे ॲड केलेलं आहे आणि आपण अशा प्रकारे टक्स मारून घेणार आहोत क्रॉसमध्ये. बघा हे आपला आहे मागचा पार्ट. आता बघा हा आपला पूर्ण आहे, याच्यामध्ये आपल्याला आता काही बदल करायचा नाही. आता हा आहे असा कपड्यावरती ठेवून आपण कटिंग करण्यासाठी हा पार्ट आपला तयार झालेला आहे. तर याला आम्ही थोडं बाजूला ठेवते. आता आपण पाहू समोरचा पार्ट. तर समोरच्या पार्टमध्ये आपल्याला बघा आता कटोरी वाढून घ्यायची असते. आता बघा हे आहे असं आपण अगोदर कट करून घेऊ, पार्ट वेगळे वेगळे करून घेऊ. तर बघा आता आपल्याला फक्त कटोरी वाढवून घ्यायची असते. तर आपला जो इथे टक्स पॉईंट आलेला आहे त्याला आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा अशा प्रकारे मी याला मार्क करून घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे मी कटोरी ठेवून घेतलेली आहे. आता आपण जिथे इथे आपण कट केलेला आहे तिथे मी डॉट करून घेत आहे आणि कटोरी आहे अशी इथे कॉपी करून घेत आहे. बघा अशा प्रकारे आपण कटोरी ब्लाऊजचं जर कटिंग केलं तर आपला ब्लाऊज कधीही चुकत नाही. आता बघा आपल्याला दोन्ही साईडने इकडे पण 1 इंच आणि इकडे पण 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. 28-30 साईज दोन्ही साईजमध्ये आपलं इथे 1-1 इंच मार्जिन ॲड होतं आणि 30च्या पुढं जेव्हा आपण ब्लाऊज बनवणार आहोत तेव्हा आपल्या इथे 1.25 इंचापर्यंत मार्जिन ॲड होतं. बघा दोन्ही साईडनी इथे 1-1 इंचावरती मी मार्क करून घेतलेला आहे. आता बघा इथून हा टक्स पॉईंट जो आहे इथून खाली 1.25 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. 1.25 इंच 1.25 इंचावरती मी एक मार्क केलेला आहे. आता आपण ही कटोरी उचलून बाजूला घेऊ. हा पॉईंट आपण मॅच करू. आता बघा इकडच्या साईडला 1 इंच वाढवलेलं आणि
हा इथे आपण अशा प्रकारे मॅच करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला अर्धा इंच एवढं वाढवायचं आहे, अर्धा इंच किंवा मग अर्ध्यापेक्षा कमी वाढवलं तरी चालतं. फक्त शिलाई पुरतं घेतलं आपण जेवढं शिलाईमध्ये घेणार आहोत तेवढं घेतलं तरी चालेल. आता बघा, इथून आपल्याला आपण जेवढं शिलाईत घालवणार आहोत तेवढं मार्जिन आपल्याला इथं घ्यायचं आहे. आणि इथं 1 इंच जे आहे इथून आपल्याला गोलाकारमध्ये तिथे वरती वाढवत कमी कमी करत जायचं आहे. अशा प्रकारे. तर बघा, आपली कटोरीचं आपण मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. आता ह्याला आपल्याला आहे तसं कट करायचं आहे. तर बघा, आता आपण कट करून झाल्यानंतर आपल्याला याचा टक्स जे अंतर आहे आपलं ते आपल्याला घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा, कटोरी आपल्याला अशा प्रकारे हा जो टोक आहे तिथून आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. कटोरी फोल्ड करताना हा गोलाकार भाग वर आला पाहिजे, म्हणजे आपल्याला मार्जिन घेण्यासाठी सोपं पडतं. तर पहा, अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेला आहे. आता बघा, हा फोल्ड केल्यानंतर हा खालचा जो भाग शिल्लक आहे तो एक टेपने मोजून घ्यायचा. किती आहे? पाव इंच. तर वरती पण आपल्याला हा गोलाकार जो आहे ते पाव इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे अंतर. म्हणजे बघा, इथून एवढं अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि इथून आपल्याला 2.25 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. 2.25 इंचावरती का मार्क केलं? तर आपली कटोरी किती आहे? 4.5 इंचाची. तर 4.5च्या अर्धा आपल्याला किती होणार? 2.25 इंच. म्हणून इथे आपण 2.25 इंचावरती मार्क केलं. आणि आपला टक्स पॉईंट जो आलेला होता इथे तिथपर्यंत आपल्याला हे अशा प्रकारे क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे. तर बघा, हा आपला कटोरीचा पॉईंट पण झालेला आहे. तर हा पॉईंट तयार झाल्यानंतर आपली कटोरीचा लुक पहा. आता हा पेपर थोडासा जाड असल्यामुळं एवढा फोल्डमध्ये येत नाही आहे, तरी पण तुम्ही एक प्रकारचा अशा प्रकारे आपली कटोरी ही तयार होणार आहे. पहा, इथे हा पार्ट लागणार. पहा, आता ही आपली कटोरी आहे. तर आपला साईड पार्ट मी तुम्हाला फक्त असा जोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली कटोरी आणि हा पार्ट जोडल्यानंतर कुठेही कटोरी कमी किंवा जास्त होत नाही. तर पहा, अशा प्रकारे आपण जोडून घेणार आहोत. पाहू शकता बघा. आणि इथून आपली ही क्रॉस पट्टी एकदम ॲक्युरेट अशी मापामध्ये आलेली आहे. तर हा आपला 28 साईजचा आपण पेपर कटिंग विथ चार्टवरून पाहिलेला आहे पूर्ण. तर बघा, आपण जो चार्ट बनवलेला होता त्यावरून आपण हे मेजरमेंट कसं घ्यायचं आणि कसं ड्राफ्टिंग करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ज्यांनी कुणी तो चार्ट पाहिलेला नाही त्यांनी तो आपल्या चॅनलवरती जाऊन पहा, म्हणजेच तुमचं कोणताही डाऊट तुमच्या मनात येणार नाही. आणि तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ समजायला एकदम सोपे वाटतील. आणि ब्लाऊज बनवायला तुम्हाला शिलाई मशीन कशी चालवायची हे जरी माहीत नसलं तरी पण तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून तुम्ही 100% एकदम राईट ब्लाऊज बनवू शकाल. तर व्हिडिओ आवडले असतील मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला जर स्पेशल असं एखादी मेजरमेंट वरती व्हिडिओ बनवून पाहिजे असेल तर करा. मी तुमची दिलेल्या मेजरमेंटवरून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल. चला, तर मग आता आपण याची बाही कटिंग पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकारच्या बाही पाहणार आहोत. म्हणजेच छोटी,
मीडियम आणि मोठी अशा 3 बाही आपण पाहणार आहोत. तर त्याचा व्हिडिओ मी उद्याचा करणार आहे सेपरेट. तो तुम्ही नक्की पहा. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल